वारे सरीत आल्यानंतर आमच्या शाळेचा 32 फूट होता, 2च वर्ग खोल्या होत्या आणि शाळा 1ली ते 4थीपर्यंतची होती. परंतु आपण पाहिले जुनं जिल्हा परिषदेचं जर स्ट्रक्चर पाहिलं आपण तर नाही का, एखाद्या अनाथ मुलासारखं कुणीतरी प्रतीक्षेमध्ये असतं ते, कुणीतरी येईल मला पुरवळेल, माझा उद्धार होईल. बऱ्यापैकी आपली जिल्हा परिषदेची ही अवस्था आहे नाही का. आणि त्यापैकीच आमची एक वाबलेवाडीची अशी शाळा होती. आणि 2012ला वारे सर बदलून आल्यानंतर वारे सरांनी इथल्या वाबलेवाडीच्या लोकांना खरं तर शिक्षणाच्या बाबतीत साक्षर बनवलं. आता तुम्ही म्हणता साक्षर कसं, तर आपण शिकलो आहेत, आपल्याकडे डिग्री आहे, सर्टिफिकेट आहे, सगळे आपण सुशिक्षित आहोत, पण खरं शिक्षणाच्या बाबतीत साक्षर आहोत का? मग आपण जर साक्षर असतो तर जिल्हा परिषदेच्या बातम्या लागल्या असत्या का पेपरला, जिल्हा परिषदेची शाळा बंद पडण्याच्या यादीमध्ये? बऱ्यापैकी चित्र नाही का आपल्याला. आणि मग जिल्हा परिषदेची शाळा बंद पडण्याच्या यादीमध्ये याचं मुख्य कारण काय, याच्यावर कोणी विचार केलाय का कधी? त्याला बरीच कारणं आहेत. तर त्यापैकी एक कारण असं आहे, आपल्या जिल्हा परिषदेला पट कमी होण्याची कारणं आपल्या अंगणवाड्या दर्जेदार नाही, किंवा आपल्या जिल्हा परिषदेची गुणवत्ता कमी पडती. मग मुलं कुठं चालली सगळी? इंग्लिश मिडियमला, खाजगी शाळेमध्ये चालली. मग एकदा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला की तो परत जिल्हा परिषदेला येत नाही. मग 2012ला वारे सरांनी सगळ्यात पहिला निर्णय इथं काय घेतला, आपली अंगणवाडी दर्जेदार असली पाहिजे. मग 2012ला वारे सरांनी आम्ही अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडून घेतली. इथं शासनाने आता निर्णय केला, पण 2012चा निर्णय आमचा आहे की अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडून घेतली. बरं, आता अंगणवाडी जिल्हा परिषदेला जोडून घेतली तर तिथं एकच ताई आणि एक मदतनीस, त्यांचं तर दुपारपर्यंत गुगऱ्या खाऊ घालण्यात वेळ जातो. शिक्षणावर काम कधी होणार? मग तिथं आम्ही वाबलेवाडीने काय केलं, आमच्या लोकसहभागातून तिथं 4 शिक्षिका खाली नेमल्या आम्ही, BSc BEd वगैरे असे झालेल्या. तिथं मदतनीस म्हणून आम्ही नेमल्या त्यांना. आणि खरं तर काम आपलं अंगणवाडीवर व्हायला पाहिजे. आपल्याला जर झाड चांगलं टवटवीत पाहिजे असेल, त्याला फांद्या चांगल्या व्यवस्थित आल्या पाहिजेत, झाड डफळलं पाहिजे, त्याला फळं आली पाहिजेत, तर आपल्याला काम कुठं करावं लागेल? खोडावर करावं लागेल, मुळ्यांवर काम करावं लागेल, मग झाडाचा विकास होईल. तसंच आपल्याला शिक्षण व्यवस्थेतसुद्धा मुळावर काम करावं लागेल. मुळावर कुठं काम करावं लागेल? आपल्याला आपल्या अंगणवाड्या पहिल्या सुधारावं लागतील. कारण आपली अंगणवाडी दर्जेदार नसल्यामुळं मुलं आपल्याकडे आली नाही, आणि ती मुलं इंग्लिश मिडियमला गेली, ती परत इकडं आलीच नाही, आणि म्हणून आपल्या शाळा बंद पडण्याच्या यादीमध्ये. याला जबाबदार कोण आहे? आपली शिक्षण व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही आम्ही स्वजबाबदार आहोत. आपण कधी तो विचारच केला नाही की आपल्या शाळा बंद न पडण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग वारे गुरुजींनी 2012ला त्याच्यावर काम केलं. मग आमच्या अंगणवाडीमध्ये एक्स्ट्रा शिक्षिका नेमलेल्या आहेत. मग आमचं मुलगा ॲडमिशनच आमच्याकडे 3+ला होतं. जो 3+ला मुलगा आला तो आमच्याकडे 8वीपर्यंत पुढं जातो. आणि मग आमचं लेखन वाचन गुणाकार भागाकार सगळं काम आमचं अंगणवाडीला 6+च्या आतमध्येच होतं. तुमचं 1ली ते 4थीचं काम आमचं कुठं होतं? खाली अंगणवाडीमध्ये होतं. मग आता इथली अंगणवाडी दर्जेदार आहे. मग अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या अंगणवाड्या दर्जेदार झाल्या पाहिजे, मग आपल्या जिल्हा परिषदेचा पट कमी होईल का? मग त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना पहिलं काम केलं पाहिजे. मग आता हे काम कोण करू शकतं? तर हे काम आपल्याला शिक्षक म्हणून समाजामध्ये जागृतता करावं लागेल. कारण गाव जागं केल्याशिवाय किंवा गावाला आपण समजून सांगितल्याशिवाय गाव शाळेमध्ये येणार नाही. आणि वाबलेवाडी हे लोकसहभागातलं मॉडेल आहे. वारे गुरुजींनी यापूर्वी खूप ठिकाणी काम केलं होतं, पण तुमच्याकडं बदली हा अनिवार्य भाग आहे. बदली केली की ते काम तिथं टिकत नाही. मग गुरुजींनी काय केलं की माझी इथूनही उद्या बदली होणार आहे, मग इथून बदली झाली तर हे काम असंच उभं राहिलं पाहिजे. मग इथं बदली न होणारा कोण पॅटर्न आहे? इथं बदली न होणारी व्यक्ती कोण आहेत? तर ते गाव आणि पालक आहेत. म्हणून गुरुजींनी गावाला 2012ला हे समजून सांगितलं. मग गुरुजींनी आमच्यासारखी माणसं उभी केली. 2च वर्ग खोल्या होत्या, 32 फूट होता, 2च शिक्षक होते, खैरे गुरुजी आणि वारे गुरुजी. तोपर्यंत शाळा मी 7वीपर्यंत नेली होती. 224 फूट होता. पुणे जिल्ह्याच्या मूल्यांकनामध्ये वाबलेवाडी सलग 2-3 वर्ष पहिली होती. शिक्षक 2च होते. आपल्याकडे तर शिक्षक नाही आला
तर आपण शाळेला कुलप लावण्यापर्यंत तयारी करतो. ग्रामस्थाला सांगतो आपण आपलेच माणसं, कुलूप लावा म्हणजे अधिकारी आपल्याला शिक्षक देतील. मग शाळेला कुलप कुणी लावली? ग्रामस्थांनी कधीच कुलूप लावलं नाही, त्याच्या डोक्यात पण नाही कुलूप लावायचं. आयडिया देणारे कोण आहेत? पण वारे गुरुजींचं म्हणणं नेहमी असायचं की आपल्याला अडचणीतून संधीचं सोनं करता आलं पाहिजे आणि गरज ही शोधाची जननी असते. मग दोनच शिक्षक होते, 7वीपर्यंत शाळा होती, खैरे गुरुजी आणि वारे गुरुजी. आणि ज्या शिक्षकाला शाळेचं आई होता आलं त्यांनी शाळेचे सगळे प्रश्न सोडवले. वारे गुरुजी आणि खैरे गुरुजी या शाळेचे आई झाले 2012ला. 750 वर्षापूर्वी एक आपली आई जन्माला आली महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वर माऊली. आणि 750 वर्षापूर्वी त्यांनी आपल्याला एक संदेश दिला, आपण आपली करारी सोडवणं. मग त्याच्यासाठी तुम्हाला 30,000चा महाराज पाहिजे समजून सांगायला. बरं, ज्या गावामध्ये 50-60 वर्षाचे सप्ते चालल्यात, काला संपलं की संध्याकाळी हिशोबावरून बांधणेत, मग सुधारलं कोण? मग वाबल्यावाडीतले सप्ते बंद आहेत, यात्रा बंद आहे, तमाशा बंद आहे, सगळं बंद आहे. सगळे पैसे ज्ञान मंदिराला येतात इकडे. मग प्रत्येक गावामध्ये ज्ञान मंदिर उभं राहिलं पाहिजे, ज्ञान यज्ञ अखंड चालू राहिला पाहिजे. तो इथंच राहू शकतो. हे वारे गुरुजींनी 2012ला आम्हाला समजून सांगितलं. पूर्वी 10 गुंठ्याचा कॅम्पस होता, जुन्या इमारती होत्या, शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करायची होती 2016-17ला. गुरुजींनी सांगितलं आपल्याला त्यांचे नॉर्म्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आणि जागा पाहिजे. अजून गावची मीटिंग घेतली, गावाने गुरुजींच्या सांगण्यावरून त्याच बैठकीमध्ये 1.5 एकर जागा शाळेला दिली. आपण ज्या कॅम्पसमध्ये बसलो नाही, आमच्या खाजगी मालकीची जागा होती. प्रथम महाराष्ट्रात असं झालं की लोकांनी शासनाच्या नावावर प्लॉट केलाय. आता बऱ्यापैकी शासनाचे प्लॉट आणायला माणसं बसलेली. मग आता करोड रुपयाची जागा, 12-13 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे आमच्या इथं आता. मग करोड रुपयाची जागा गावाने दिली, आमच्या गावाचं गणित कच्चं आहे का आम्हाला काही कळत नाही. पण वारे गुरुजींनी हे समजून सांगितलं होतं 2012ला की तुम्ही शाळेमध्ये किती कोटीची इन्व्हेस्टमेंट करता, ती व्याजासहित तुम्हाला परत मिळणार आहे. मग ती व्याजासहित परत कसे मिळणार आहे? विद्यार्थ्यांच्या 2012ला वारे सरांची बॅचची पहिली माझी मुलगी विद्यार्थिनी आहे. तिला आज 9 लाखाचं पॅकेज आहे. ती मुंबईमध्ये जॉबला आहे. मग मी शाळेला जागा दान केली, माझं व्याज चालू झालं. मग दरवर्षी आमच्या वाबलेवाडीचा रिझल्ट आहे, 12-13 पोरं COP कॉलेजला असतात, 3-4 पोरं NITला असतात. हा वाबलेवाडीचा रिझल्ट सांगतोय मी तुम्हाला. प्रत्येक घरामध्ये आता सांगावं लागेल, ह्या घरात 2 अधिकारी आहेत, त्या घरात 3 अधिकारी आहेत. आणि जगाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शाळेमध्ये आहेत आणि शाळेवरच काम नाही. मला सांगा, 70 वर्षापूर्वी आपल्या गुरुजींनी जर आपल्याला पाण्यावरची कविता शिकवताना पाणी अडवा पाणी जिरवा शिकवलं असतं, आज कायदा करायची गरज होती? झाडावरची कविता शिकवताना आपल्याला झाडं लावा झाडं जागवा शिकवलं असतं, आज कायदा करायची गरज होती शासनाला? झाडं लावा झाडं जागवा, पाणी अडवा पाणी जिरवा. स्वच्छता अभियान सुद्धा शाळेमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. तुम्ही जर आज विद्यार्थ्यांना शिकवलं की बाळा कचरा करायचा नाही, कुणाच्या दारात कचरा टाकायचा नाही, तो आयुष्यभर कुणाच्या दारात कचरा टाकणार नाही. स्वच्छता अभियान इथून सुरू झालं. जगाचा कुठलाही प्रश्न घ्या, त्याचं उत्तर शाळेमध्ये येऊन थांबतं. आणि नेमकं इथंच काम नाही. मग मला तुम्ही सांगा, आपण शाळेमध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज शिकवले असते, छत्रपती शिवाजी महाराज इंजिनियर होते, कुशल प्रशासक होते, कुशल संघटक होते, 18 पकड जातीची माणसं घेऊन स्वराज्य उभं केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज आपण शाळेमध्ये शिकवले का? ते जर शाळेत शिकवले असते तर आज संघर्ष राहिला असता का? म्हणजे शाळेमध्ये काय असावं? तर मग आता तुम्ही सगळे शिक्षक आहेत, जो शासनाचा सिलेबस आहे याच्यावर आपल्या मुलांचं कल्याण होईल या सिलेबसवर? आणि मग का शिकवताय तुम्ही?
तुम्हाला माहिती आहे याने कल्याण होणार नाही, मग का शिकवतोय आपण? म्हणून 2012ला वारे सरांनी निर्णय घेतला, शाळेचा अभ्यासक्रम ती एक शासन व्यवस्था आहे, तिला क्रॉस करायचं नाही. मग 1/3 वेळेमध्ये अभ्यासक्रम मुलांनी पूर्ण करायचा आणि त्याला आवडीच्या विषयामध्ये जायचं. ही शाळा मुलांना केंद्रबिंदू मानून चालती. मुलाला काय पाहिजे त्याच्यावर शाळा चालती. शाळा कुणासाठी आहे? आणि मुलांना कोणी विचारलं का? मग शाळा कुणाला विचारून चालली पाहिजे? मुलांना विचारून चालली पाहिजे. रिझल्ट कुणाकडून अपेक्षित आहेत आपल्याला? मुलांकडून अपेक्षित आहे. आपलं घर जर बांधायचं ठरलं तर आपण 10 जणांचे प्लॅन पाहिले आणि मग घर बांधलं. आणि शाळा तर मुलांसाठी, त्यांना कोणी विचारलं? आणि आपला सगळ्यात मोठा गोड गैरसमज आहे, मुलांना काही कळत नाही. माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, मला याच्यात इनकमिंग आणि आउटगोईंग शिवाय काही कळत नाही. जर 3 वर्षाच्या मुलाच्या हातात दिला ते मोबाईल उलटं पालटं करून सोडते, मग कळतं कुणाला? किंवा एखाद्या मुलाला जर वाढदिवसाला कार भेट दिली कोणी रिमोटची, त्या कार भोवती ते किती दिवस खेळतं? जास्तीत जास्त 1 दिवस ते मागं पुढं करतं, वाकडी तिकडी फिरतं आणि दुसऱ्या दिवशी स्क्रूड्रायव्हर घेतं आणि खोलायला सुरुवात करतं. त्याचं शिकणं चालू झालं आणि तेवढ्यात तुम्ही पाहिलं त्याला फटका लावला, म्हणजे कारचं वाटोळं करतो का? तुम्ही त्याचं शिक्षण थांबवलं. म्हणून वारे गुरुजींनी मुलांना इथं साऊंड इंजिनिअरिंग चालू केलं, रोबोटिक चालू केलं. सगळे शाळेमध्ये, आमच्याकडे 3D प्रिंटर आहे शाळेमध्ये. 3D प्रिंटर इंजिनिअरिंग कॉलेजला नाही काही ठिकाणी. बरं सर, आपलं इंजिनिअरिंग कॉलेजचा अभ्यासक्रम तपासला आपण कधी? 25-30 वर्षापूर्वी तयार झालं ते शिकवतोय. आणि जगाचा बदलण्याचा दर 2-2 वर्षाला आहे. मग आपल्या मुलाला जर कंपनीत इंटरव्ह्यूला गेला, जपानची कंपनी आली, तो इंटरव्ह्यू पास होईल का? आणि त्याला जर जॉब मिळाला नाही, आपण म्हणतो आमचा मुलगा इंजिनियर झाला त्याला जॉब नाही, शासनाच्या नावाने खडे फोडतो आपण. पण व्यवस्था उभी नाही ना आपली तशी. जसं प्रोडक्शन पाहिजे तशी निर्मिती आहे का? मग आपण अंगणवाडीपासून इथं जापनीज शिकवायला सुरुवात केली, संस्कृत शिकवायला सुरुवात केली, अनेक भाषा आम्ही अंगणवाडीत शिकवायला सुरुवात केल्या आणि त्याच्यावर तिथून काम आमचं चालू झालं. आपण म्हणतो लहान मुलांना काही समजत नाही, त्याला काही कळत नाही, त्याला प्रेशर देऊ नका. सगळ्यात क्षमता त्याची जास्त आहे शिकण्याची. कुरीपाटी. आता तुम्हाला आम्हाला जर घरच्यांनी 10 वस्तू आणायला सांगितल्या तर 8च वस्तू घरी जातात. हे फुले 2 विसरतात. पण ती कुरीपाटी आहे. तुम्ही जे लिखाण करणार आहे ते तुमचं स्वीकारलं जाणार आहे. म्हणून सगळ्यात जास्त काम कुठं झालं पाहिजे? खाली शाळेवर झालं पाहिजे. मग शाळा आंतरराष्ट्रीय करायची होती, जागा झाली, लोकांनी जागा दिली. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं. BNY मेलन बँक ही बातमी ऐकून वाबलेवाडीच्या शाळेत आली आणि त्याचे CEO होते कुलकर्णी साहेब पुण्याचे. त्यांनी सांगितलं मी तुम्हाला काय मदत करतो. तर त्यांना आम्ही सांगितलं साहेब आम्हाला आंतरराष्ट्रीय शाळा उभी करायची, वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. तर ते म्हणले किती वर्ग खोल्या पाहिजेत? आता आम्ही वाडीकर माणसं, आमची 70-80 घराची वाडी आहे, 450 ते 500 लोकसंख्या आहे. मागून एखाद्याकडे किती मागणार? म्हणलं द्या साहेब 2 वर्ग खोल्या. ते थोडे हसले. तुमचं बागते म्हणले 2 वर्ग खोल्यामध्ये? म्हणलं नाही बागत सर. म्हणलं मग 4 द्या. ते पुन्हा एकदा हसले. मग आम्ही सरांना सांगितलं सर आम्हाला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये भाग घ्यायचा आहे, शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करायची, आम्हाला 8 वर्ग खोल्यांची गरज आहे. मग त्यांनी 5 मिनटं विचार केला, त्यांच्या वरिष्ठांची चर्चा केली आणि 5 मिनिटांनी सांगितलं की तुम्हाला 8 वर्ग खोल्या दिल्या. साहेब आमचा आनंद गगनात मावत नव्हता. पण त्यांनी त्याच्यामध्ये एक आट घातली. फाउंडेशनपर्यंतचा खर्च गावानी करायचा आणि तिथून पुढचा वरचा खर्च आम्ही करणार. झालेला आनंद आम्हाला परत आम्ही जमिनीवर आलो जरा. मग आता काय करायचं? त्याच दिवशी आम्ही गावची मीटिंग घेतली आणि गावाने ठरवलं की आता हे काम तर करायचं आहे आपल्याला, शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करायची. आणि मग आम्ही त्याच दिवशी गावची मीटिंग घेऊन ठरवलं गावातले सार्वजनिक कार्यक्रम सगळे बंद, तमाशा बंद, जेवणावळीसुद्धा बंद, पाहुण्यांच्या सप्ते बंद, सार्वजनिक कुठलाच कार्यक्रम, लग्नामध्ये होणारा सत्कारसुद्धा आमच्या गावाने बंद केला. त्याचे उरलेले पैसे शाळेमध्ये द्यायचे. मग मला जर यात्रा करायला 25,000 रुपये खर्च येत असेल तर माझे 25,000 रुपये मी यात्रा कमिटीच्या अध्यक्षाकडे नेऊन द्यायचे आणि त्यांच्याकडून शाळेत येणार. मग वारे गुरुजींनी काय केलं, ही जी लोक साक्षर केली होती आणि त्यांना हे पटवून दिलं होतं 2012ला, जर शाळेत मुलं सगळ्यात जास्त कुणाची आहेत? गावकऱ्यांची आहेत.
मग सगळ्यात जास्त काळजी कुणाला पाहिजे? गावाला पाहिजे. आपण शिक्षकाच्या ताब्यात मुलं दिली आणि मोकळं झालो का आता गुरुजी बघतील आणि मुलं बघतील. पण इथं मुलांना जे काही करायचं आहे, रोबोटिकमध्ये काम करायचं आहे किंवा आणि कुठल्या विषयामध्ये काम करायचं, त्याला लागणारं साहित्य कुणी द्यायचं? शासन देईल का आपल्याला? शासन तर तुमच्या खडूला झाडूलाच पुरवले अजून. मग हे सगळं कुणी उभं करायचं? हे सगळं गावाने उभं करायचं. जर आपली मुलं अधिकारी व्हायची असेल तर सगळ्यात जास्त काळजी आपल्याला असली पाहिजे. मुलांचं जर भविष्य उज्ज्वल व्हायचं असेल तर सगळ्यात जास्त काळजी आपल्याला असली पाहिजे. तुम्ही शासनावर विसंबून बसणार किती दिवस? शासन करील तेव्हा करील तोवर किती पिढ्या निघून जातील. बरं, आपण ग्रामीण भागाला शिकतो, आपल्याला कुणी सहानुभूती दाखवणार आहे का? शहरात गेल्यावर ग्रामीणमधून आलाय 2% सवलत द्या. आपला मुलगा सुद्धा त्याच तोडीचा असला पाहिजे आणि जगाची स्पर्धा करणारा असला पाहिजे. वारे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, आपला मुलगा जर तयार झाला तर तो जगाची स्पर्धा तयार करणारा, जगाची स्पर्धा करणारा असतो. तिथं आरक्षण आहे का तुम्हाला? आपण महाराष्ट्रामध्ये पाहिले आरक्षणासाठी उड्या टाकीत आहेत नुसती लोक. आमच्याकडे वाबळेवाडीमध्ये लोकांनी ॲफिडेविट करून दिले, आमची जात दाखल्यावर लिहू नका. समानता कुठून सुरू होईल? काम शाळेवर करावं लागेल तुम्हाला. आपण शाळा शिकलो सर, आपल्याबरोबरचे विद्यार्थी होते, जात आपल्याला माहिती होती 10वी पर्यंत. आता तुम्ही एवढच्या मुलाला विचारा, तुझ्या शेजारी बसलेला मुलगा, तो त्याची जात सांगतोय, कारण तुम्ही त्याच्या समोर त्याची जात विचारली दाखल्यावर लिहायला. काम आपल्याला शाळेवर करावं लागेल समानता येण्यासाठी. जर तुम्ही आत्ता मुलांना शिकवलं, बरं आपण शिकवताना मुलांना काय सांगितलं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि आपल्याला शेजारच्या राज्यात गेलं तर त्या बांधवाशी बोलता येत नाही. मग छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा येत होत्या? संभाजी महाराजांना 14 भाषा येत होत्या. मग ते छत्रपती संभाजी महाराज आपण शाळेत शिकवले? ते जर शिकवले असते तर आपल्या मुलांना किती भाषा अवगत असत्या. म्हणून आपण इतिहासही शिकवला तर इतका दळिंद्रा इतिहास शिकवला आपण. औरंगजेबाच्या लढाई आपल्या पिढ्यांना शिकवीत बसलो, ज्याने बापाचा खून केलाय, गादीवर बसलाय, आणि त्याच्या 7 पिढ्या आपल्याला इतिहासात शिकवल्या. लोणचं घालायचे का त्याचं? आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शाळेत शिकवायला पाहिजे होते. तर महाराष्ट्रातल्या पहिल्या 2 शिक्षक आपण शाळेत शिकवल्या नाही, सावित्री ज्योतिबाई फुले आणि फातिमा शेख. त्यांचा इतिहास आपल्याला पुण्यतिथी सोडून माहिती आहे. पुण्यतिथीला हार घालून भाषण करणं याच्या पलीकडे आपल्याला सावित्रीबाई माहिती आहे. त्यांच्या इतका संघर्ष आहे कुणाला? आता एकीकडे आपण सांगतो की आम्हाला खूप शासनाची कामं आहेत, त्यांच्या इतका संघर्ष आहे आपल्याला. मग ही शिक्षण व्यवस्था उभी कधी राहणार आपली? जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या लेकराची काळजी करीत नाही तोपर्यंत आपलं स्व नीट होणार नाही. वारे गुरुजींनी घरावर तुळशीपत्र ठेवलं, त्यांच्या घराचं परमेश्वराने नीट केलं. त्यांची थोरली मुलगी डॉक्टर आहे, दुसरा मुलगा पुण्याच्या COPचा गोल्ड मेडलिस्ट आहे, आणि त्यांची दुसरी कन्या MBA झालेली. हे कधी होईल सगळं? ज्या दिवशी आपण लोकांच्या लेकराची काळजी करू त्या दिवशी आपलं नीट होईल. मग मला तुम्ही सांगा, शाळेमध्ये शिक्षकाला जर शाळेत शिक्षक आला तर काय शिकवावं याचं बंधन आहे का शाळेमध्ये? मग का आपण काही शिकवलं नाही? एवढंसं पुस्तक वर्षभर शिकवीत बसलो आपण. ते पुस्तक वर्षभर शिकवणं सुद्धा तर मला तर अडचण वाटते बा. म्हणून वारे सरांनी शाळेमध्ये 5वी पासून फाउंडेशन चालू केलं JEE नेट सेटचं. इथं आपल्या मुलाचं भविष्य कशावर अवलंबून आहे? स्पर्धा परीक्षेवरती. त्याचा सिलेबस शाळेमध्ये आहे का? त्याला 12वीला 100% मार्क पडले, त्याला इंजिनियर व्हायचं आहे, कुणी त्याला ॲडमिशन देईल? त्याला CETला मार्क लागतील. मग CETचा अभ्यासक्रम शाळेमध्ये आहे का? नाही. मग आपण इथं 5वी पासून फाउंडेशन शिकवायला सुरुवात केली. पहिली दुसरीच्या मुलांना त्यांचं 6वीमध्येच आमचं पहिली अंगणवाडीलाच काम झाले. मग त्याला ज्या विषयाची आवड आहे, त्याला रोबोटिकमध्ये जायचं आहे, त्याला विशेष प्रावीण्य त्याच्यामध्ये. ज्याला खेळात जायचं आहे त्याला इकडं मोकळीक आहे. पण त्याला एक आट आहे आमची, त्यांनी शाळेचा अभ्यासक्रम कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण करायचा आणि त्याला आवडीच्या विषयामध्ये जायचं. मग मला तुम्ही सांगा, तुम्हाला जर जेवणाचं ताट तुमच्या समोर आलं, त्याच्यात 3-4 भाज्या असतील, एक न आवडीची भाजी तुम्ही पटकन पहिली संपवता आणि आवडीच्या भाज्या नंतर खाता तुम्ही. तसंच मुलांचं पण आहे. मुलांना शासनाचा सिलेबस अजिबात आवडत नाही. त्यांना आवडीच्या विषयात जर जायचं असेल
तर तो अभ्यासक्रम ती पटकनी पूर्ण करतात. मग आपण शासनाला पण क्रॉस केलं का? नाही केलं. त्यांना काय पाहिजे? पाठ्यपुस्तक, परीक्षा आणि पेपर. त्यांना दिलं, त्यांचा विषय संपला. आता आपलं काम चालू झालं. मग आमच्याकडे एक वेदांत म्हणून मुलगा होता. सर आवडीचा विषय जर मिळाला तर मुलगा काय करतो पहा. एक वेदांत म्हणून मुलगा होता, तो 4थीला पुरी स्कॉलरशिप होती आपल्याकडे. त्या वर्गातल्या मॅडमलाही कळत नव्हतं या पोराचं काय करावा आणि हा काय करील. घरची म्हणायची याचं जेवणात लक्ष नाही, काहीच नाही. आणि इतर पोरं गुरुजींना येऊन तक्रार सांगितली, गुरुजी त्याच्या दप्तरात काही पण असते. मग वारे सर आणि मी त्याच्या वर्गावरती गेलो आणि आम्ही तिथं त्याचं दप्तर तपासलं. त्याच्या दप्तरामध्ये काय निघालं सर? वायरीचे तुकडे, LED बल्ब, छोटे सेल, छोट्या मोटरा, हे सगळं त्याच्या दप्तरात निघालं. आता गुरुजींच्या ऐवजी आमच्या दुसरा शिक्षक असताना त्याच्या दप्तरात हे जर साहित्य निघालं असतं, त्या गुरुजींनी काय केलं असतं? त्याला धोपाटला असता. म्हणले ते काय शाळेचं आहे का? पण सर त्याच्यावर आम्ही चांगलं चिंतन केलं वारे सरांनी ना आम्ही. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की अरे हा तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे. त्या मुलाला जे शिकायचं आहे ते लपून दप्तरात ठेवावं लागते. त्याला ज्याची आवड आहे ते लपून दप्तरात ठेवावं लागते. मग त्या मुलाचा तो विचार पाहिल्यानंतर आम्ही शाळेमध्ये 9 लाखाची लॅब उभी केली आणि त्या लॅबमध्ये त्या मुलाला संधी दिली. त्या मुलांनी 1000 बल्बचा क्यूब 1000 LED क्यूब बनवला आणि तो 1000 कंडिशनमध्ये फिरून दाखवला. त्याच दिवशी तो इलेक्ट्रिक इंजिनियर झाला. त्या मुलांनी पाण्यात चालणारं लायफाय बनवलं वायफायवरून. त्याच मुलांनी आंधळ्या माणसाच्या काठीला जर मॉइश्चरायझर आलं पुढं ओलं आला तर त्याला सिग्नल दिला पाहिजे म्हणून त्यांनी ती काठी बनवली सेन्सरची. हे कधी झालं? त्याला आवडीच्या विषयात काम करायला मिळालं. आणि दुसरी बाब बघा, तो स्कॉलरशिपला राज्यात 4था लागला. कितवा? त्याला आवडीचा विषय मिळाला. मग त्याला आमची आठ होती, तू हे पूर्ण करायचं आणि मग इकडे जायचं. त्याने तेही केलं आणि हेही केलं. मग मला तुम्ही सांगा, जर तो आज इलेक्ट्रिक इंजिनियर झाला, शाळेमध्ये आपण जापनीज का शिकवतोय? आपल्याकडे भारतामध्ये आता जापनीज कंपन्या येतात टेक्निकच्या, त्यांचं नॉलेज त्यांच्या मातृभाषेमध्ये. त्यांचं टेक्निक जर आपल्याला भारताला पाहिजे असेल किंवा आपल्या व्यवस्थेला पाहिजे असेल तर आपल्याला काय शिकावं लागेल? त्यांची भाषा शिकावं लागेल. मग ती भाषा मुलगा कधी शिकणार? एक तर आपल्याकडे 12वी झाल्यानंतर निर्णय घ्यायची प्रक्रिया सुरू होती. त्याला सायन्सला जायचं आहे का, त्याला आर्ट्सला जायचं आहे का, कॉमर्सला जायचं आहे. तोपर्यंत त्याचं वय किती झालं? 18. ग्रॅज्युएशन होतं त्याचं वय झालं 22. तो कधी रिसर्चला जाऊन शास्त्रज्ञ व्हायचा? 22 वर्षाचा मुलगा रिसर्चला जाऊन शास्त्रज्ञ होईल का? सर काकोडकर सरांचं आणि विजय भटकर सरांचं म्हणणं असं आहे, तो मुलगा पहिलीपासून रिसर्चला गेला पाहिजे. म्हणून पहिलीपासून आवडीच्या विषयात तो गेला पाहिजे, तेव्हा तो शास्त्रज्ञ तयार होईल. आणि आपण गप्पा काय मारतोय पारावर बसून? भारत महासत्ता होणार. इथं बसलेल्यापैकी मला कुणी समजून सांगता भारत महासत्ता कसं? अजून आपला असरचा रिपोर्ट आहे, 8वीपर्यंतच्या मुलांना वाचता येत नाही. मग आपण महासत्ता होऊ का? 80% आपण खेळ येतात. आज काही ठिकाणी अजून शिक्षण प्रणाली नाही आणि एकीकडे आपण काय सांगतोय भारत महासत्ता होणार. गुरुजी हे तुम्हाला मान्य आहे सगळ्यांना? मग आपल्याला काम करावं लागेल, ते शाळेवर करावं लागेल. बरं, सगळेच विद्यार्थी अधिकारी होणार आहेत का? नाही होणार. काही चांगले शेतकरी पण होणार आहेत. मग जर चांगला शेतकरी तयार करायचा असेल तर त्याला शिक्षण कुठे मिळालं पाहिजे? शाळेत मिळालं पाहिजे. 2012ला मी 4 एकर जागा भाड्याने घेतली इथं आणि महाराष्ट्रातली नामांकित बियाण्याची कंपनी एलोरा सीड्स, तिचे मालक वीर साहेब बीडचे, त्यांच्याबरोबर आपण टाईप केलं, ज्या मुलाला शेतीत आवड आहे तो शेतीत जाऊन काम करील. मग मला तुम्ही सांगा, वीर साहेबांनी सांगितलं माझ्याकडे खूप साऱ्या डिग्री आहेत, जगातल्या सगळ्या डिग्री आहेत माझ्याकडं, माझी बियाण्याची कंपनी आहे. पण माझ्यावर ज्यावेळेस मी प्रॅक्टिकली बियाण्यावर काम करतो प्लॉटला, त्यावेळेस ते काम कोण करतंय? अंगठ्या बहादर शेतीत BSc ॲग्री झालेले माणसं जातील का? जातील का सर BSc ॲग्री झालेले बाया शेतीत काम करायला? मग ते काम कोण करतंय? अंगठ्या बहादर महिला. परागकण ट्रान्सफर करण्याचं काम त्या महिला करतायत आणि उत्कृष्ट दर्जाचं बियाणं तयार करतायत. मग मला तुम्ही सांगा, आपली शिक्षण व्यवस्था कुठं चालली? मग हा विचार 2012ला
वारे गुरुजींनी केला आणि आमच्यासारखी माणसं खरी साक्षर केली त्यांनी. वारे गुरुजी दिसायला पॅन्ट शर्टमध्ये आहेत, पण ते शिक्षण क्षेत्रातले ऋषी आहेत. रात्रंदिवस त्यांच्या डोक्यामध्ये लोकांच्या लेकरांचा विचार आहे, मला काय करता येईल, शिक्षण व्यवस्थेमध्ये काय करता येईल, अजून काय बदल केले पाहिजेत. मग आता मला तुम्ही सांगा, एक वारे गुरुजी तयार झाले, हजारो मुलांचं कल्याण झालं. महाराष्ट्रात किती शिक्षक आहेत? मग जे वाबलेवाडीत झालं, जे जालिंदरनगरमध्ये होते, ते तुमच्या इथं का होणार नाही? फक्त फरक हाच राहिला, त्यांच्या आयुष्यामध्ये वारे गुरुजी आला नाही, या मुलांच्या आयुष्यामध्ये वारे गुरुजी आले म्हणून बदल झाला. मग तुमच्यात वारे गुरुजी नाही का? तुमच्यातही वारे गुरुजी आहे. तुम्ही कळपानी राहिलात, त्याच्यामुळे तुम्हाला कळाना आपण वाघ आहे. तुम्हाला जागं व्हावं लागेल. आणि समाजातला सगळ्यात चांगला घटक जर कोण असेल तर तो शिक्षक आहे. समाज जागृती जर करायची असेल तर ती ताकद शिक्षकामध्ये आहे. म्हणून शिक्षक जागा झाला पाहिजे. मग आतापर्यंत 70 वर्षापासून आपली शिक्षण व्यवस्था अशीच चालली सर. पुढं काय होईल आपलं ह्या व्यवस्थेने? शासनाच्या 1 नंबरच्या रडारवर आपलं शिक्षण पाहिजे होतं, शिक्षण व्यवस्था. पण आहे का ते खातं कुणी मागते का? द्या शिक्षण खातं मला, ते चांगलं आहे. आपण यंत्रणेला नाव ठेवले भ्रष्टाचारी यंत्रणा. पण मला तुम्ही सांगा, आता ही यंत्रणा बदलवणं आपल्या हातामध्ये आहे का? पण यंत्रणेमध्ये जाणारी चांगली माणसं तयार करणं आपल्या हातामध्ये आहेत. तुम्ही जो खाली तयार करणार आहे ना, त्याला जर सांगितलं ना देणं घेणं पाप आहे, साहेब ते आयुष्यात भ्रष्टाचार करणार नाही. चांगली यंत्रणा उभी राहील. काम कुठं करावं लागेल? शाळेवर करावं लागेल आपल्याला. विदर्भ मराठवाड्यामध्ये आत्महत्या होत्यात. सत्तेच्यात परमनंट सोल्युशन आहे का? कुणाकडे आहे का? शासनाने अनेक वेळा मदती केल्या, माणसं सुधारली? त्याच्यावर जर काम करायचं असेल तर त्यांची मुलं शिकून सुशिक्षित झाली पाहिजेत, अधिकारी झाली पाहिजेत. त्या दिवशी त्यांची आत्महत्या बंद होती. मग आपल्याला काम कुठं करावं लागेल? शाळेवर करावं लागेल. म्हणून जगाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शाळेत आहेत आणि नेमकं शाळेवर काम नाही. म्हणून तुमच्या हातामध्ये इतकं पवित्र काम आलेलं आहे सर. मी रात्रभर तुमच्याशी बोलत राहील, पण तुमच्याकडे वेळ किती मला माहीत नाही. तुम्हाला लांब जायचं आहे. म्हणून ही वाबलेवाडी लोकसहभागातून समोर जे वर्ग खोल्या दिसतात ना सर, 1.25 लाख लिटर पाण्याच्या टाके द्यायच्या खाली, रेन हार्वेस्टिंग वॉटर. आपण पाण्यासाठी टँकरला शासनाच्या नावाने. मग मला तुम्ही सांगा, या विद्यार्थ्यांच्या समोर पाणी व्यवस्था कशी असावी? याच्यातला गावचा उद्या सरपंच झाला तो गावचा प्रश्न सोडील, उद्या जिल्हा परिषद सदस्य झाला तो गावचा पाण्याचा प्रश्न सोडील. पण उत्तर त्याचं कुठे? शाळेत. बरं, ह्या पाण्याला सूर्यकिरण जर लागलं नाही तर किती वर्ष पाणी खराब होत नाही? सायन्स आहे. मग कायमस्वरूपी इलाज कुठं होऊ शकतो? तुम्ही शाळेत काय देताय मुलांना त्याच्यावर होऊ शकतो. जर वारे गुरुजींसारखे सगळे उभे राहिले तर महाराष्ट्र किती क्रमांकावर राहील देशामध्ये? आता क्रमांक किती आहे आपला? आपल्या पुढे छत्तीसगड चालले, ज्याला आपण आदिवासी राज्य म्हणतो. ते शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्या पुढे चालले. आणि मग आपण सुशिक्षित आहोत का? म्हणून शाळेवर काम झालं पाहिजे सर. तुम्हाला वाटलं काहीतरी चांगलं करावं म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. तुम्ही काहीतरी चांगलं घेऊन जासाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोणाला काही शंका असेल, प्रश्न असेल तर विचारा, कारण मी तुमच्याशी रात्रभर असाच बोलत राहील. मला वाबलेवाडी सांगायला किमान 10-12 तास लागतील. म्हणून आपण शिक्षक आहात. आता गुरुजींना भेटून आलाय तुम्ही, बऱ्यापैकी शंका समाधान. हा पूर्वार्ध आहे, तो उत्तरार्ध आहे. मग आता आपल्याला पहिलं गाव इथून गेल्यानंतर
पण एक गोष्ट आहे, तुम्हाला गाव मदत कधी करणार हे ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही गुणवत्तेवर काम करणार त्यावेळेस. वारे गुरुजींनी खैरे गुरुजींनी गुणवत्तेवर काम केलं म्हणून आमच्यासारखी माणसं शाळेत आली. तुम्ही आता वाबळेवाडी बघून गेला आणि तुमच्या गावाला जाऊन सांगितले काल मी वाबळेवाडी बघून आले, जालिंदर बघून आले, 50 लाख रुपये गोळा करा गावाली, चला शाळा सुधारायची. गाव म्हणाल गुरुजी काल वाबळेवाडीला गेलं, एका दिवसात लय शहाणं झाले बाबा. आधी तुम्हाला गुणवत्तेवर काम करावं लागेल आणि मग ती मुलं तुमची माउथ पब्लिसिटी गावात करणार. आमच्या बाई चांगले आहेत, आमचे गुरुजी चांगले आहेत, आणि मग लोक तुम्हाला मदतीला येतील. आणि चांगलं काम केल्यानंतर लोक मदतीला कशी येतात त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आम्ही पूर्वी यात्रा करायचो, तमाशा आणायचो, त्या तमाशाला डाळमिलवाल्याकडून दादागिरी करून त्याच्या नावाच करार करून आणायचो 1.25 लाखाचा. तो मारोळी माणूस, त्याला वाईट वाटायचं माझे पैसे तमाशाला चालले, पण गाव चालवायचे आमची दादागिरीने पैसे आणायचो आम्ही. पण ज्यावेळेस त्याला कळलं की या गावाने तमाशा बंद केला, यात्रा बंद केली, डबल वर्गाने 2.5 लाखाचा चेक पाठवून देतोय तो माणूस. मग आपल्याला विश्वासार्थाची जागा निर्माण करायची. जो माणूस तुम्हाला 10 रुपये द्यायला विरोध करतोय ना, त्याला जर तुम्ही समजून सांगितलं तुमच्या मुलाचं भविष्य घडवायचे, हे सगळं तुम्हाला करायचे, त्याने जर 1,000 रुपयाची पावती नाही फाडली तर मी तुम्हाला म्हणन ते हरल. म्हणून आपल्याला पहिलं काम करायचे. मी 2012 पासून वारे सरांबरोबर काम करतोय, पाहतोय, मी जवळून पाहिलं सगळं. साहेब, मी महाराष्ट्र सरकारबरोबर स्वचर्चेला गेलेलो आहे आणि मी महाराष्ट्र शासनाच्या चर्चेमध्ये पाहिलं, तिथं गेल्यानंतर त्यांच्या भोवती NGOचा इतका गराडा असतो की त्यांना काही सुचून देत नाही. ते फक्त फायली घेऊन प्रोजेक्टला तिथं असतात. पण मग त्या मीटिंगमध्ये मी शिक्षण मंत्र्यांसमोर सांगितलं, ज्याच्याकडे प्रोजेक्ट आहे त्याने आम्हाला प्रोजेक्ट घेऊन दाखवायला चला. फक्त वाबळेवाडी सोडून कोणाकडेही प्रोजेक्ट नव्हता, सगळे फाईलवरच गोलमाल होते. 50% NGO साहेब, मी ज्यावेळेस बोलायला सुरुवात केली निघून गेले तिथून. कारण आम्ही सांगितलं होतं, साहेब जेवढे NGO इथं आज आलेत त्या सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहायला एकदा माणसं पाठवा. ते शासनाला इतकं गोलमाल करतात, आमचं हे साहित्य चांगलं याच्यामुळं गुणवत्ता वाढते, आमचं ते साहित्य चांगलं याच्यामुळं अमुक होतं. फक्त साहित्य विकून मोकळी होतात ही माणसं. मग त्यांचं जर साहित्य इतकं खात्रीचं आणि जर छातीवर हात ठेवून गुणवत्ता सुधारणं असेल तर त्यांनी शासनाकडे न जाता शाळेवर जायला पाहिजे. आणि हो का, ह्या शाळेला आम्ही साहित्य दिले, त्याची गुणवत्ता पहा. म्हणजे गाव जागा असलं पाहिजे. आणि एक गाव जागा असल्यावर काय होतं, तुम्ही वारे गुरुजींचा संघर्ष ऐकलाय सगळ्यांनी. एक गाव जर एका शिक्षकाच्या मागं उभं राहिले तर काय होतं. इथला आमदार 75,000 मतांनी पाडलाय आम्ही, शाळेच्या नादी लागला. कारण सुरुवातीला अशी म्हण पडली होती, लय काम करसाल तर वारे गुरुजी होईल. साहेब, वाईट वाटायचं ती म्हण ऐकल्यानंतर आम्हाला. तळपायची आग मस्तकाला जायची आमच्या. इतकं चांगल्या काम करणाऱ्या माणसाबद्दल अशी म्हण असावी. आणि मग साहेब आम्ही आमदार हायकोर्टापर्यंत नेला, BDO साहेब हायकोर्टात नेले, आम्ही शिव नेले. आणि हे दाखवून दिलं की एक शिक्षकाच्या नादी लागल्यावर काय होतं आणि एका गावाच्या नादी लागल्यावर काय होतं. आणि म्हणून सगळ्या शिक्षकाला परत मेसेज गेला, संघर्ष केल्यावर चांगलं काम नेहमी पुढं उभं राहतं. आणि शिक्षक आत्महत्या का करतोय आम्ही जवळून पाहिलं साहेब. त्यावेळेस जर शिक्षकाला आधार मिळाला नाही, जर त्याच्या पाठीमागे कोणी उभं नाही राहिलं तर एवढ्या मोठ्या बड्या नेत्यांच्या पुढे शिक्षक टिकणार कसा. मग आता आमच्या शिक्षकांच्या मागं आम्ही ठाम उभे आहोत. आमच्या शिक्षकांना आमचा ठाम आधार आहे. पहिलं काय असेल तर आम्ही ग्रामस्थ पुढं असतो, मग आमचा शिक्षक. इतकं संरक्षण शिक्षकाला गावाने दिलं पाहिजे. बरं, शिक्षक हा सगळ्यात शेवटच्या तळाचा घटक आहे, त्याला फॉलो करण्यापलीकडे त्याच्या हातात काय. पण एक सामान्य वारे गुरुजी उभे राहिले, संघर्ष किती टोकाचा केला. परत काम थांबलं का गुरुजींचं. पनिशमेंट म्हणून बंद पडण्याची यादीतली शाळा दिली वारे सरांना. तुम्ही जे आता जालिंदरनगरला जाऊन आलात ना, ती बंद पडण्याच्या यादीमधली शाळा होती. पनिशमेंट म्हणून दिली ती शाळा त्यांना. आता बघू वारे गुरुजी कायशी शाळा उभी करतात. अरे, ज्या जिल्हा परिषदेने त्या गुरुजींचं निलंबन केलं, त्या जिल्हा परिषदेचा अध्यक्षाचे 7 महिन्याच्या आतमध्ये शाळेला मिळून दिला. आणि जगातली शाळा 1 नंबरची केली. आता गुरुजींनी सांगितलं,
अरे वाबलेवाडी लोकसभा भागातून उभी केली, जालिंदरनगर लोकसभा भागातून उभं केलं, आता करा माझ्यावर कार्यवाही, मी तिसरी शाळा उभी करून दाखवतो. आणि ज्या अध्यक्षबाईंनी निलंबन केले ना, तिच्याच मतदारसंघातली शाळा आहे ती जालिंदरनगरची. हे खरं काम आहे. मग मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांनी काम केल्यावर काय होईल? तुम्ही पण आज निश्चित शिक्षक नाही तिथं, आता तुम्ही पालक पण आहेत कुठल्या तरी गावचे. मग गावचे कुठल्या तरी तुम्ही ग्रामस्थ आहेत, तुम्ही निश्चित शिक्षक म्हणून हे अंगावर घेऊ नका. तुम्ही कुठल्या तरी गावचे ग्रामस्थ पण आहेत. मग गाव म्हणून आपली काय जबाबदारी? अरे माझ्या शाळेत जो शिक्षक आहे त्याला मदत करणं माझं काम आहे. बरं 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितले ना, एकमेकात सहाय्य करू अवघा सुपंथ धरू. त्याच्यासाठी का आपल्याला 50-60 हजाराचा महाराज पाहिजे का? जर मला तुम्ही सांगा, एकमेकाच्या सहाय्याने जर आपण मदतीने पुढे गेलो, ईर्ष्या होईल का? मग आमच्याकडे मुलं आहेत एकमेकाच्या मदतीने शिकतात, विषय मित्र आहेत. आमच्या मुलांमध्ये स्पर्धा आहे पण ईर्ष्या नाही, कारण ते एकमेकाच्या मदतीने शिकतायत. ज्यावेळेस मला तुमची गरज आहे त्यावेळेस मी तुमच्याशी स्पर्धा करील का? आमचा प्रत्येक मुलगा शाळेच्या गेटमध्ये येताना सकाळी पाया पडून आतमध्ये येतो. नम्र झाला होता त्याने कोंडीले अनंता, ज्याला वाकायचं कळलं त्याने जग जिंकलं. संस्कार कुठून सुरू होतात? सगळे गेटमधून. मुलगा आत आला की संस्कार सुरू झाले. सर आता नवीन एक प्रोग्राम आपल्याला शिक्षकांना हाती घ्यावा लागणार आहे. आजी आजोबा आपल्याला शाळेत शिकावं लागणार आहे. महाराष्ट्रात अनाथ आश्रमांची संख्या वाढत चालली. त्याच्यावर जर काम करायचं तर आपल्याला शाळेत करावं लागेल. आजी आजोबा शाळेत शिकावं लागतील आणि मग ते मुलगा सांगेल मग आमची आजी कुठे, आमचे आजोबा कुठे? अनाथ आश्रमातून घेऊन यावं लागतील ना आजी आजोबा घरी. त्याच्यावर परमनंट सोल्युशन शाळेतच आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शाळेत आहेत. मग शाळेवर काम कधी होणार? काय शंका आहे सर कुणाची? मॅडम आमच्याकडे आता 14 शिक्षक आहेत इथं सर, बरोबर ना? पहिली ते 8वी आमच्याकडे 750 मुलं आहेत. अंगणवाडीत 180 मुलं आहेत. आमची जर इथं 750 मुलांमध्ये जर आमची वाबलेवाडीची मुलं शोधली तर 40-42 आहेत. 25 किलोमीटरवरून मुलं इथे येतात.